तर जय शिवराय मित्रांनो. आज असं काही झालं ना तुम्हाला आश्चर्यच वाटेल. तर आज आहे ना माझ्या का पाणीवर ड्युटी आली ती. तर घेतलं परत पाणीवर आणि इकडं पाहिलं तर इकडं पाणीच बोळकलं. काय सांगू तुम्हाला, गंमतच झाली माझ्याबरोबर. एका ठिकाणी बसलो तर वरून विमान चाललं आहे. म्हणतं मोदी मोदी आहे त्याच्यात विमानात. एकदा टेच झाली भाऊ. दुपारी मळ्यात चाललो मकार धुळू गेलो मळ्यात आणि घेतलं पाणी पाजून. आता शेण तर वडावंच लागणार, तुम्हाला माहिती मला दररोज शेण वडावं लागत आहे. खरं हाले ओलई. तर घेतली पावडी घेतलं रापाराप शेण ओढून. शेण ओढतात तर शेण ओढून घेतलं आणि ती गाई तर लागली पाणी प्यायला. पाणी दिलं सांडून गाईनं. म्हणलं आता तरात झाली. गेलो कोयता घेऊन चाललो गिन्नी गवत कापायला. आता गिन्नी गवत कापायला आलो. चाय म्हणलं तर लय लांब आहे गिन्नी गवत. गिन्नी गवतच लय लांब निघालो. इथं लांब आलो ना. आता घेतलं रपारप गिन्नी गवत कापून घेतलं. तुम्हाला काय सांगू, शेतकऱ्यालाच गिन्नी गवत कापावं लागत हो. लई कष्ट राहत्या. तुम्हाला नसेल असं गिन्नी गवत कापायला कधी अनुभव आला असेल. लई हात कापात हो. काय सांगू तुम्हाला, गिन्नी गवत कापून घेतलं तर पोरीच्या प्रेमात हात कापित. आम्ही गिन्नी गवत कापता कापता हात कापित. काय सांगू, मग का चिक्कर पप्पानं परवा पाणी भरून दिलं होतं. एक चपला नाही पायात, मग कारला चढले पाय. आता तिथून तर मला येतो चारा गाडीपर्यंत चारा व्हायचा आहे. माय हाल काय झाले असेल. एवढं गिन्नी गवत कापलं काय सांगू नये मला. चारा आणून टाकला वस्तीवर. गाय तर भिंगायलाच लागले. गाय पाहून आपला तुम्हाला एक वाटत असेल आपला बंडू कुठे घाल. म्हणलं मला दिसा ना बंडूच गायब झाला. काय सांगू, म्हणलं गाईला थोडं सोडू. गाई एकदम शांत आहे. आपली गरीब गाय आहे एकदम. काय सांगू तुम्हाला, गाय एकदम अशी शांत आहे. आता तिची ती कार उडतं लय मारती हो. आता असंच आरशात पावा. आरशात पाहता पाहता गाय तर दुसरीकच. घेतला चारा टाकून आता गाईनला. आता गाडी का जाऊन पाहू. बंडू काय दिसा ना. भाकरी देऊ यांना चारून. बंडूच्या भाकरी दिल्या यांना चारून. मी भाकरी तर दिल्या चारून. मग यांचे दर्शन घेऊन जाऊ घरी. गायांचं दर्शन घेतलं दोन्ही पण निघालो घरी. आता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.